नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातील. मित्रांनो, काही जिल्ह्यात आता पावसाची विश्रांती आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या तारखेनंतरनं पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार आहे. तर मित्रांनो, कोणती तारीख आहे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला दररोजचे नवनवीन हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर दिसून जातील. मित्रांनो, गेल्या महिन्यात मुसळधार पावसाने राज्यभर हजेरी लावली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसत आहे. कारण गेल्या आठवड्यापासूनच कोकणात पावसाचा जोर मंदवल्याचा असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसासंदर्भात एक महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील काही दिवसात पावसाची स्थिती काय असणार? हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात पावसाचा जोर कमी होणार आहे, तर मध्य महाराष्ट्रात पाऊस समाधानकारक असणार आहे. जुलै महिन्यात कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर धरला होता. मात्र कोकणातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले होते. याशिवाय पुण्यात देखील पुराने थैमान घातले होते. गेल्या महिन्यातील पावसाने राज्यातील 90% धरणे तुडुंब भरली आहेत. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असणार आहे. तर सप्टेंबरमध्ये देखील अशी स्थिती असणार आहे. कारण पुढील 2 दिवसात उत्तर आणि दक्षिण कोकणातील बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. याशिवाय राज्यात 15 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर देखील कमी असणार आहे. राज्यातील कोकण विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आली आहे. तर विदर्भात देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मात्र हवामान खात्याने मराठवाड्यात पावसाची शक्यता नसणार आहे. तर दक्षिण कोकणात देखील 22 ऑगस्ट नंतरनं पावसाचा जोर वाढू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.